जय गुरुदेव मंडळी. आत्ता 6 जानेवारी ते 11 जानेवारी या कालावधीमध्ये आपल्या चैतन्यवनात निवासी शिबिर सुरू होणार आहे आणि एकच दिवस बाकी आहे. आम्ही सगळेजण त्याची तयारी करत होतो. तर तयारी कशी कशी सुरू आहे हे तुम्हाला दाखवायचं म्हणून मग म्हटलं चला कसं आहे सध्याला चैतन्यवन या डिसेंबरमध्ये ते आपण बघूयात. तर आता ह्या चैतन्यवनामध्ये तुम्हाला तर खूपदा दाखवलेलं आहे मंडळी मी. हे आहे आपलं पार्किंग आणि इकडे खूप छान ज्वारी लावलेली आहे. आतमध्ये मोसंबीचे झाड आहेत आणि साधकांच्या ज्या कार येतात त्या साधकांची तर काळजी घेतोच आपण, पण साधकांच्या कारला सुद्धा ऊन लागू नये म्हणून हे असं शेड केलंय बघा. म्हणजे आता हे नवीन केलेले. एकदा या साईडला इथे गाड्या आपल्या कार सगळ्या बसतील आणि असंच तिकडे सुद्धा आहे. तर परवापासून एक छान आनंदाचा सोहळाच इथे असणार आहे आणि आता फक्त पार्किंग मधली स्वच्छता राहिलेली आहे. बाकी जवळपास सगळी स्वच्छता या सगळ्या मंडळींनी खूप मनापासून केलेली आहे. बघा, याला हजारी मोगरा असं म्हणतात. या फुलाला हजारी मोगरा. किती सुंदर फुल आहे बघा, किती छान आहे बघा. हजारी मोगरा असं या फुलाचं नाव आहे आणि सुगंध येतो पण त्या मोगऱ्या एवढा येत नाही. तर इकडे सुद्धा शेड झालेला आहे. आता त्या साईडला पलीकडे तिकडेही शेड होईल. म्हणजे चैतन्यवनात आलो आपण की चैतन्यवनात आल्यापासूनच आपल्याला चैतन्यवनाच्या बाहेरचं जग आणि चैतन्यवनातलं जग हे खूप फरक जाणवतो. इथे आलं आणि या गेटमध्ये शिरलं की एक वेगळेच असे सकारात्मक कंपन आपल्याला जाणवतात आणि आतमधून असं आपल्याला फील होतं की होय, अगोदरही कदाचित माझं आयुष्य चांगलं होतंच, मी योग शिकलेलो असेल, माझं सगळं छान असेलच, पण इथे आल्यावर हे जाणवतं की आता अजून सुंदर होणार. तर बघा, इकडे आहे आपलं पार्किंग. लावा ना गुरुजी गेट. आणि इकडे आहे आपलं चैतन्यवनाचं मेन गेट. छोट्या गेट मधून जाऊयात. सुरुवातीलाच सगळे झाडच झाड आहे. इथं असं कृत्रिम हे कट करून ते कट करून आकार देऊन असं काहीच नाही. इथे आपोआप माणसांना आकार भेटतो जर ज्ञान वापरलं तर. बाकी सगळं नैसर्गिक आहे. हे जाई जुईचा वेल, हे शिरीषाचं झाड, हे अशोकाचं झाड, हे इथून आहे एंट्री. आणि हे बघा, हे रिठ्याचं झाड आहे मंडळी. सुरुवातीला शिकेकाई किंवा रिठा आपण वापरायचो, शॅम्पू नव्हता. तर बघा तिथे रिठे लागलेले आहेत बघा. ते रिठ्याचं झाड आहे हे आणि हे रिठे लागलेले आहेत. इकडे हे बोराचं झाड, हे आहे वडाचं झाड. पाणी सुरू आहे बघा या वडाच्या झाडाला, छान. आणि मग तिकडून ज्यावेळेस साधक इथे येतात, खूप साऱ्या शंका घेऊन येतात, खूप सारे प्रश्न घेऊन आलेले असतात. त्यांना चैतन्यवन काय आहे, ज्ञानयोग ध्यान शिबिर काय आहे हे काही माहिती नसतं. पण ज्या वेळेला ते चैतन्यवनात येतात, याच ठिकाणी इथे नोंदणी करतात बघा. किती सुंदर आहे. तुम्ही फक्त हा व्ह्यू बघा.
म्हणजे इतकं छान बांबूचं बन, आणि इथे आलं की मन असं प्रसन्न होतं. ही सावलीच वेगळी आहे. घराच्या विटांच्या प्लास्टर केलेल्या भिंतीची सावली ही खूप वेगळी असते. ही आमची लक्ष्मी आहे, आणि लक्ष्मीची दुसरी लक्ष्मी कन्या ही आहे गौरी. कपिला आहेत दोन्ही, कपिला, काळ्या गाई. तर या इकडे येऊयात आपण. बघा, हे असं किती छान वाटतं सगळं. अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. जे जे साधक चैतन्यवनात आलेले आहेत, त्या साधकांनी तुम्हाला चैतन्यवनातून काय मिळालं, तुमचा काय अनुभव आहे, कॉमेंट म्हणून तुम्ही पण शेअर करा. म्हणजे बाकीच्यांना सुद्धा कळेल की हे फक्त योग, ध्यान, प्राणायामाचं शिबिर नाहीये, तर या शिबिराच्या माध्यमातून हजारो लोकांच्या आयुष्यात एक नवीन चैतन्य, नवीन ऊर्जा, सकारात्मकता आणि देवत्व असं आलेलं आहे. आता मी जिथे उभा आहे मंडळी, हा चौकच इतका सुंदर आहे की ज्यावेळेस साधक सगळे तिकडून नोंदणी करून येतात, ते इकडे आहे शिव मंदिर. कोकणात गेल्यासारखं वाटतं. वर आहे गणपती बाप्पाचं मंदिर. ही इकडे आहे आमची जुनी विहीर. आता सगळं सुरक्षित खूप आहे इथे, कॅमेरा लावलेले. इथे गुलमोहराचं झाड आहे. हे इकडे आपलं अन्नपूर्णेश्वरी ग्रह, आणि सुंदर मोठाच्या मोठा हा विठ्ठलाचा अनुभव देणारा, विठ्ठलाचा अतिशय सुंदर असा दर्शन देणारा फोटो. हे इकडे आहे जनरेटर रूम, आणि इथून दिसणारं हे आकाश, इथून दिसणारी ही झाडी, हा चौक, हे अगदी वेगळंच आहे मंडळी. हे बुचाचं झाड, खूप सुंदर सुंदर फुलं येतात. हे स्पॅथोडियाचे हे सुंदर फुलं आहेत. हे इकडं समुद्र शोक नावाचं हे झाड आहे मंडळी. आणि या साईडला इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, आणि गणपती बाप्पाच्या मंदिराकडे जातानाच हे इकडे आहे आपलं शिव मंदिर. आणि हे जे शिव मंदिर आहे, जय गुरुदेव, अतिशय सुंदर असं हे शिव मंदिर. आता मी मध्ये काही जात नाही मंडळी, सगळेजण आहेत. सुंदर अशी पिंड, आणि असं हे शिव मंदिर, हा हॉल. आणि इथून असं वर आलो आपण की बघा, हे वडाचं झाड खूप छान. हे सगळे झाड इतकी दाट सावली आहे ना मंडळी, म्हणजे असं इतकं छान वाटतं इथे. हे शिव मंदिराच्या साईडचं बघा, मन असं प्रसन्न होतं, शांत होतं. तुम्हाला आता कसं सांगू शब्दामध्ये की कसं वाटतं. शिवमंदिराच्या या भिंतीवरची ही डिझाईन, आणि या वडाच्या पारंब्या, हे चालू असलेलं पाणी, आणि तिकडे नैसर्गिक पाणी वाहत आहे बघा खाली, किती छान आहे बघा. हे इथं बसायला छान असे दगड. इथं बसलं ना मंडळी, इतकं छान वाटतं, काय सांगावं. या इथून आपण असं वर आलो, गणपती बाप्पा मोरया, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपले सगळे काम होणार हा एक विश्वास असतो.
या झाडांवरती हा गारवेल चढलेला आहे. फुलं सुंदर दिसतायत त्याचे. इकडे ग्लिरिसिडियाचे फुलं फुललेले आहेत. इकडे आहे पपईचं झाड. हे आहे जांभूळ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि इथूनच दिसणारं हे शेततळ बघा. आता ह्या सगळ्या गोष्टी शब्दात नाही सांगू शकत आपण. हे कसं वाटतंय, किती छान वाटतंय, किती आनंद आहे. असं समाधान, आंतरिक समाधान जे असतं ना, ते आंतरिक समाधान काय आहे हे चैतन्य वनात आल्याच्या नंतरच कळतं. हे बघा, इथे केळीचा घड लागलेला आहे. तसं तुम्ही 6 तारखेला आले की तुम्हाला खायला नाही मिळणार, कारण ती पिकलेली नाहीये. इकडे आमचे पंढरी गुरुजी छान गणपती बाप्पाचं मंदिर झाडतायत. सगळे तयारी करतायत. आणि हे झाडून काय समाधान मिळतं, ही सेवा करून काय समाधान मिळतं, हे शब्दात नाही सांगू शकत मंडळी. हे बघा, हे केवढं मोठंच्या मोठं पान आहे. हे पानच एवढे की एका पानावरती केळीच्या वाढलं तर निश्चितपणे एक 15 ते 20 लोक जेवायला बसू शकतात बघा. असं हे सुंदर झाड आहे. इकडं हे शेततळ. कसं वाटतंय मंडळी, तुम्ही पण सांगा. छान वाटतंय की नाही? हा हिरवागार निसर्ग, आपण नुसतं गाण्यात ऐकतो हिरवा निसर्ग. हे इथे सगळं हिरवगार आणि मन सुद्धा असं शांत 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 होऊन जातं मंडळी. बघा, म्हणजे तुम्हाला मी आता ते शब्दात नाही सांगू शकत, पण आत्ता जिथे मी उभा आहे, वर केळीचे पानं आहेत, इकडं पाणी आहे बघा. ते केळीचे पानं म्हटले की ती मला भेटायला आलं. जोरात त्याने असं मारलं मला की भैया माझं पण नाव घे. आणि पाठीमागचं हे गणपती बाप्पाचं मंदिर, हे फुलं सुंदर सुंदर, हे अतिशय सुंदर असं कुठलं झाड आहे हे, चमेलीचं अतिशय सुंदर असं सुगंधी फूल. वाह. तर इथे जे गारवा आहे ना मंडळी, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत की तो गारवा काय अनुभव देतो, काय फील होतं. ते शब्दांच्या पलीकडचं आहे. हे खूप 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 आनंद आहे, फक्त खूप आनंद. तर पुन्हा मंडळी आपण या चौकात आलो बघा. हे इथं तुळशी वृंदावन आहे. त्याच्यानंतर सुंदर रांगोळी काढलेली आहे बघा. हे आमचे कृष्णा गुरुजी, हे आपले सगळे ज्ञानयोगाचे फाउंडर मेंबर आहेत. आणि आनंद घेतात, सेवा करत राहतात. कृष्णा गुरुजी हे बारामतीवरतून आलेले आहेत आणि खूप मनापासून ते सेवा करतात. आणि इथल्या प्रत्येकाला असं वाटण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. हे असं नाही की ज्ञानयोग आपला वाटतोय, चैतन्य आपला वाटतो. वाटणं जे असतं ना, तिथं कुठेतरी दुरावा असतो. की मला वाटतं चैतन्यवन माझं आहे, पण इथला प्रत्येक आमचा जो इथे राहणारा चैतन्यवन वासी आहे, तसं वनात राहणारा वनवासी, तसा हा चैतन्य वनवासी जो आहे, हा चैतन्यवनाचा होऊन गेलाय. कृष्णा गुरुजींचं तिकडं बारामतीमध्ये मेन रस्त्याच्या कडेला 12 एकर शेत आहे. आणि त्या 12 एकर शेतामध्ये खूप काही करू शकतात, पण त्यांना जो काही अनुभव आला, बस मला ज्ञानयोगाच्या सोबत राहायचंय, मला माऊलीजींच्या सोबत राहायचंय, म्हणून आमचे कृष्णा गुरुजी
संपूर्ण आयुष्य दिलं. आणि प्रत्येक जण मंडळी, प्रत्येक जण सत्संग सुरू असताना सत्संग अनुभवणं, बाकी दुसऱ्या गोष्टी डोक्यात यायलाच नाही पाहिजे. हे घ्यायचं का, ते घ्यायचं का, ते घ्यायचं का. राहा ना शब्दांच्या सोबत. हे दाखवा, ते दाखवा, ते दाखवा. शांतता सगळं दाखवणार आहे मंडळी मी. काळजी करू नका. पुढं पळण्याच्या ऐवजी माऊलीजींच्या सोबत राहिलात. हे चैतन्यवन अनुभवलं. मला माहिती हा आता माऊली हा हॉल दाखवतील, लेडीज रूम दाखवतील, हे लेडीज बाथरूम दाखवतील, हा असं म्हटलं की त्याच्यातला आनंद गेला. मीच ज्यावेळेस आता तुमच्याशी बोलतोय ना, त्या चमेलीचा सुगंध एक फूल नुसतं खिशात ठेवलं मंडळी. तर आता मी हे शब्दात कसं सांगू की या चमेलीचा सुगंध किती सुंदर सुगंध मी अनुभवतोय. हा बरोबर आहे, अतुलजी सांगतायत की त्यांच्या घरात मोठं कृष्णा गुरुजींचे किराणा दुकान पण आहे. हे सगळं सोडून इथे का आले? इथं काही दुकान आहे का? हे जे सगळं सारवून घेतात, आनंद घेतात, साधना घेतात, इथे राहतात. बाहेरच्या लोभी माणसाला बाहेरच्या या जगाशी संपर्कच नाही ज्याचा, असं वाटेल की काय घरचं सोडून लष्कराच्या भाकऱ्या थापायच्या इथं. पण इथे जे साधक येतात, ज्यांचं प्रेम ज्यावेळेस आपल्याला मिळतं आणि ज्ञानयोगाच्या चैतन्यवनाच्या माध्यमातून करोडो साधकांचं ज्यावेळेला आयुष्य बदलतं ना, आणि तणाव घेऊन टेन्शन घेऊन आलेले जे साधक आहेत ते ज्यावेळेला इथं शून्य होऊन जातात, त्यावेळेस मन जे आहे ना, असं मन राहत नाही, त्याचा बगीचा होतो फुलांचा. दिल गार्डन गार्डन हो गया. सुंदर सुगंध आहे. इथे आमच्या संतोष भाऊ, साधनाताई, चैतन्य, त्यांची छोटीशी मुलगी आहे मंडळी चैतन्य. पण मी आल्या आल्या बघितलं तिने रांगोळी काढली. म्हणजे प्रत्येकाच्या जे जोडलेले जे ज्ञान वापरतात त्या प्रत्येकाच्या अंतःकरणात, म्हणजे आता आम्ही ट्रेकिंग आहे 6 जानेवारीला सगळ्यांसाठी राजगड तोरणा, तर तिकडे ज्यावेळेस बघायला गेलो तर जे साधक भेटायला आले त्यांचे 2 वर्षाचे, 1.5 वर्षाचे, 5 वर्षाचे, 4 वर्षाचे मुलं त्यांना अगोदर माऊलींना भेटायचं असतं, माऊलीसारखं हसायचं असतं, माऊलीमय व्हायचं असतं. ते त्यांच्या आईवडिलांना सांगतात असं करतात माऊली, तुम्ही जे करतात ना तसं नाही करत. बारीक निरीक्षण असतं त्यांना. माऊली असे का बरं करतात, माऊली तसे का बरं करतात, तक्रारच नाही त्यांची माऊलीविषयी. 2-2 वर्षाचे. म्हणजे आता ते सांगू कसं मी, शब्दात सांगणंच, हे जी भेट आहे ना मंडळी पांडुरंगाची आणि भक्ताची, ही शब्दात सांगूच शकत नाही. बस भक्त पाहिजे त्यासाठी. आमच्या छोट्याशा चैतन्याने आज रांगोळी काढली. आणि रांगोळी बघा, सकाळची साधना जी चैतन्य करते ना, विनाकारण नाही मंडळी. अहो ते संतोष भाऊ, त्या सुनीताताई, त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव सौरभ. तो छोटाच आहे, मोठा मुलगा म्हणजे 13-14 वर्षाचा असेल. पण चैतन्य वनात त्यांना मुलगी झाली म्हणून त्यांनी नाव सुद्धा चैतन्य ठेवलं. इतकं ज्ञानयोग घुसलेलं. याला म्हणतात की लेकरात सुद्धा चैतन्य, याला म्हणतात ज्ञानयोग. तर तीच चैतन्य, छोटीशी बारकी आहे, पण तिने रांगोळी बघा, मी दाखवेल, चैतन्य पण असेल ना तुम्हाला दाखवेल. तिने रांगोळी, तिच्या हाताने रांगोळी काढली बघा. हा सूर्य काढला आणि याच्यात काय लिहिले बघा, माऊलीजी सारखा सूर्य हसत आहे, हा हा हा, जय गुरुदेव. हे बघा. आता तुम्ही मला सांगा मंडळी, ज्या लहान लेकराच्या डोक्यात माऊलीजी, मनात माऊलीजी इतके घुसलेले आहेत की रांगोळी सुद्धा तिला माऊलीच दिसतात, रांगोळी सुद्धा जय गुरुदेव दिसतंय, आणि छोटंसं लेकरू आहे. तुम्ही मला सांगा ह्या लेकराच्या डोक्यात काय येणार आहे घाण? कधी डिप्रेशन येईल, कधी टेन्शन येईल, कधी तणाव येईल. हे छोटे छोटे लेकरं सुद्धा दाखवून देतात आपल्याला की जगायचं असं असतं. आता चैतन्यवनाचं सगळं रूपडं पालटलंय. आता पहिले जे तितकंच उबदार मायेनी, तितकंच सुंदर, पण छोट्या छोट्या रूम, पत्र्याच्या रूम अशा ज्या होत्या ना,
तर आता जसे जसे खूप सारे लोक येऊ लागले, जसं आता मी पहिलेही सांगितलं की आजचा दिवस, उद्याचा दिवस गेला की परवा इथे एक जत्रा असणार. सगळ्या महाराष्ट्रभरातून ज्ञानयोग ध्यान शिबिर हे 6 दिवसाचं निवासी शिबिर करायला सगळे साधक इथे येतात. आणि हे सर्व साधक ज्यावेळेस इथे येतात ना, इथे पंढरपूरची यात्रा असते. तुम्ही सुद्धा सर्व साधकांनी, ज्यांचं शिबिर झालेलं नाही, त्यांनी या आणि पुन्हा 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 तुम्ही सुद्धा हे सगळं अनुभवा. माझा आवाज येतोय? मध्ये एक कॉल आलेला होता. तर पहिले काहीच व्यवस्था नव्हती मंडळी. विहिरीतून पाणी शेंदून काढायचो आम्ही. आंब्याच्या झाडाखाली शिबिर व्हायचं. आता तर सगळं चेंज झालंय. जेवण सुद्धा वरण भात भाजी पोळी जिलेबी, कधी बालुशाही, कधी स्वीट, हे सगळं मिळतं. पण तो प्रसाद सुद्धा कुठे तयार होतो आणि कोण तयार करतं मी सांगणार आहे. कळतंय का मंडळी? आवाज येतोय माझा? तर आता जिथे छोटस एक पत्र्याची शेड होती, आता ते किती प्रचंड मोठं असं झाले बघा. प्रसन्न वाटतं एकदम. हे इथे आहे स्त्रियांकरता हॉल. इथं त्यांच्या चपला ठेवण्यासाठी जागा आहे. आणि तुम्ही बघा, हे गेटच किती सुंदर आहे. किती सुंदर आहे बघा. हे डिझाईन केलेलं बघा. हे अजून याचं राहिलेलं आहे पेंटिंग. हे बघा, हे सुंदर असं गेट. आणि उघडा गुरुजी, या इतक्या छान छान पायऱ्या. आणि याच्या आतमध्ये बघा, स्वच्छता बघा, आत्ताच केली सर्वांनी. शांतता बघा, समाधान बघा. फील होतं. ऑनलाईन जरी असेल ना, तरी सुद्धा ती शांतता फील होते मंडळी. बघा, हे सगळं या सर्वांनी केलेलं आहे. डिझाईन बघा किती छान आहे, किती सुंदर आहे. जय गुरुदेव. आणि हे पूर्ण स्टीलचं असं हे सुंदर केलेलं, प्रचंड भव्य दिव्य असं मोठ्याच्या मोठं द्वार आहे. बघा, ही झाडी. आणि हे इतकं छान वाटतं ना मंडळी. अगदी आपलं बाथरूम असेल तर त्या बाथरूम मध्ये असं वाटतं की वास येतो, घाण आहे. बाथरूम म्हटलं, संडास म्हटलं की हे असं होतं. पण स्त्रियांकरता जवळपास 21 टॉयलेट्स आहेत, कमोड आहेत. आणि 16 स्नानाकरता स्नानगृह आहे. पण ते सुद्धा इतके स्वच्छ आणि इतकं नैसर्गिक आहे, मी तुम्हाला दाखवतो. आणि तिथं बसून जेवण करू शकतो, इतकं स्वच्छ आणि पवित्र टॉयलेट सुद्धा आहे. तुम्ही बघा मंडळी. आणि जुनं आहे खरं तर. हे सगळं पाडून 50 नवीन टॉयलेट, 50 नवीन स्नानगृह करायचंय. पण हा जो निसर्गाचा जो देखावा आहे ना, हे जे नैसर्गिक आहे ना म्हणजे, हे झाड बघा. आणि हे आहे दरवाजा मध्ये जाण्याचा. हे आहे स्त्रियांचं स्नानगृह. आता बघा, हे बघा, हे आपट्याचं झाड आहे मंडळी, जे आपण दसऱ्याला सोनं देतो ना एकमेकांना. हे बघा, सोनं घ्या सोनं, दसरा. हे इकडं वावळ नावाचं झाड आहे. आणि इथली शांतता बघा मंडळी तुम्ही, इथली स्वच्छता बघा. हे इथे बसून असं इतकी स्वच्छता आहे की या इथे असं आरामात बसून मस्तपैकी आपण जेवण करू शकतो, झोपू शकतो. आणि संडास आहेत, हे टॉयलेट आहेत बघा तुम्ही. पण हे स्वच्छता कोण करतं? हे सगळे जे साधक आहेत, प्रत्येक साधकाला इथं असं वाटतंय माझं आहे, हे माझं आहे. 150 जर जुने साधक असतील, 150 नवीन साधक असतात. पुन्हा 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 50-50 वेळेला इथं साधक आलेले असतात. अगदी पूर्वी बांधलेले जुने. इथूनच दाखवा त्याला, तिकडे सिग्नल नसतील कदाचित, झूम करा. पूर्वी बांधलेले हे बघा टॉयलेट्स. तुम्हाला कदाचित वाटेल की टॉयलेट काय दाखवतात, पण साधकांचं प्रेम, साधकांची कमिटमेंट, साधकांची तडफड जी असते ना, इतके जुने टॉयलेट्स आहेत.
पण कुठलाच वास नाही आणि स्वच्छता बघा. साधं टॉयलेट तुम्हाला वाटेल काय दाखवतायत हे, पण स्वच्छता बघा. बघा ही स्वच्छता, ही इकडची स्वच्छता बघा. हे खाली टॉयलेटला सुद्धा खालचा मजला वरचा मजला आहे, हे लावा. हे बघा इकडे बुचाचं झाड, किती छान किती सुंदर आहे बघा मंडळी. फक्त आनंदच आनंद. हे एवढं मोठं झाड, बुच नावाचे फुलं असतात उलटे असे लटकलेले. हे बघा हे फुल, हे असे झाडाला आपल्या असे उलटे लटकलेले असतात. त्याच्यानंतर ह्या इकडे इथून वरती सोलार एका साधकांनीच दिलेला आहे, गरम पाणी मिळतं. या साईडला स्त्रियांकरता स्नानगृह आहेत मंडळी. हे इकडे मी आता मध्ये जात नाही कारण सिग्नल नाहीये त्याच्यामुळे, पण एकदम स्वच्छ. या साईडला पुन्हा टॉयलेट्स आहेत आणि स्वच्छता बघा, हे किती सुंदर वाटतं बघा मंडळी. टॉयलेट सुद्धा एवढे स्वच्छ. म्हणजे ज्या वेळेला आता इथं वरती जेवढे कमोड्स आहेत, हे सगळे कमोड बघा. ही जी स्वच्छता आहे ना मंडळी, ही स्वच्छता नैसर्गिक आणि फक्त आनंदच आनंद. तर हे कशामुळे? हे प्रेम आहे साधकांचं. साधकांच्या प्रेमाशिवाय, जसं हे जे आहे नाव मी सांगत नाही, याचं जाहिरात करत नाही, हे टॉयलेट स्वच्छ करतं. तसं परवा 6 ते 11 जानेवारीला जे शिबिर आहे ना, आणि दर महिन्याला हे शिबिर आपले 6-6 दिवसाचे असतात, हे अंतर्बाह्य शुद्धता आपली करत असतं मंडळी. किती सुंदर आहे बघा तुम्ही. आनंदच आनंद. आपट्याचं झाड. मग याचा अर्थ तुम्ही असं म्हणू नका की आता हे आपट्याचं झाड भेटलं, माऊली आम्ही 6 ते 11च्या शिबिराला येणार आणि आम्ही दसऱ्याच्या शिबिराला येतो ना, ते सोनं घेऊन जातो इथून. तर याचा अर्थ असा नाहीये मंडळी. बघा हे फुलांचं झाड बघा, त्याच्यावर एक सूर्यपक्षी आहे बघा. तो सूर्यपक्षी आहे, किती सुंदर आहे बघा. हा परिसर बघा इथला. या इथे अनेकांना असं वाटतं गट्टू करायला पाहिजे, गट्टू करायला पाहिजे. कशासाठी? ही जी माती आहे ना मंडळी, या मातीत चालण्यात एक आनंद असतो. याचा स्पर्श एकदम वेगळा आहे. ही इकडं अशोकाची झाडं आहेत. आता इथे या ठिकाणी आता पुढच्या महिन्यात खूप मोठाच्या मोठा कार्यक्रम आहे. आता हा जो कार्यक्रम आहे पुढच्या महिन्यात, अन्नपूर्णेश्वरी देवीचं मंदिर बांधलेलं आहे आणि या अन्नपूर्णेश्वरी देवीच्या मंदिरात अजून मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करायची आहे. पण इतकं सुंदर असं छान केलेलं आहे आणि पुढच्या महिन्यात इथे सगळे एक 2-4-5 हजार लोक आलेले असतील, सगळे मंडप टाकलेला असेल, मला ते चित्र अजून सुद्धा दिसतंय, आणि प्राणप्रतिष्ठापना सगळी. आणि ते अन्नपूर्णेश्वरी ग्रह आहे बघा. हे म्हणजे एंट्रन्सच बघा तुम्ही, एंट्रन्स बघा तुम्ही. तिकडे आहे ती लेडीज रूम आणि इकडे बघा हा जो एंट्रन्स आहे बघा, हा जो आनंद आहे, समाधान आहे, तृप्तता आहे, आरोग्य आहे, हे ज्याच्यातून मिळतं, हे ज्यातून मिळतं, आवाज येतोय ना मंडळी, ते अन्नपूर्णेश्वरी ग्रह म्हणजे हे अन्नातून मिळतं ना. अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकारी. आणि इतकं सुंदर आहे, इथूनच तुम्ही दाखवा बघा. आत्ताच हे सगळ्यांनी झाडून पुसून घेतलंय बघा. हा आनंदच वेगळा आहे मंडळी. प्रचंड मोठं, म्हणजे 200 लोक बसू शकतील, 200 पेक्षा जास्त लोक बसू शकतील एवढं मोठं हे अन्नपूर्णेश्वरी ग्रह आहे. तुम्ही बघा स्वच्छता. तिकडे आहे भाज्या कट करण्याचं मशीन, तिकडे आहे ते
झाकून ठेवलेलं आहे. पोळ्या करण्यासाठी कणिक तिमण्याचं मशीन, त्याच्यानंतर ही सगळी भांडी, आणि इकडे आहे हे जे आहे ना, हे आहे भांडे घासण्यासाठीची रूम बघा. आणि आनंद इतकं सुंदर आहे मंडळी, असं कंटाळवाणं तर नाहीच आहे. शिबिरात तर आनंद होतोच, पण इथं सेवा करणाऱ्यांना सुद्धा एवढा आनंद आणि निसर्गाचं सानिध्य मिळतं. त्यात जिथे भांडे घासतात तिथे कसं असतं वातावरण, ही इथे बघा स्वच्छता बघा. आणि इथूनच बाहेर बघितलं की हे 2 नंबरचं शेततळ आहे. पहिले जे शेततळ गणपती मंदिरापासून बघितलं होतं ते वेगळं. हे जे शेततळ हे 2 नंबरचं आहे. पहिलं शेततळ तिकडं होतं, हे दुसरं शेततळ 35 फूट खोल आहे जवळपास. तिकडे ते जुनं विठुमाऊली भवन बघा. किती आनंदच आनंद आहे की नाही. जसं हे आहे, हा आरसा दिसतोय का आरशात मी, तर ज्ञानयोग म्हणजे आपल्या मनाचा आरसा आहे. मीच मला बघणं. आणि डबल आहे बघा, वरती पण दिसतोय, खाली पण दिसतोय, आणि मोबाईल मध्ये पण दिसतोय. स्वतःला पाहण्यातला आनंदच काहीतरी एक वेगळा आहे, और आहे मंडळी, आहे की नाही. हे आमचे पंढरीनाथ गुरुजी आहेत. पंढरीनाथ गुरुजी त्यांच्या लहान पिल्लू सोबत, प्रसाद असं त्याचं नाव आहे, आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्या पिल्लूला झोपवायला गेलेले सायली ते, त्यांच्यासोबत इथे राहतात मागच्या 10 वर्षापासून. आणि खूप सुंदर मनापासून प्रत्येक गोष्टीत सेवाभाव, प्रत्येक गोष्टीत आनंद. पंढरीनाथ गुरुजींनी सुद्धा हिंगोलीचे आहेत ते, आणि संपूर्ण आयुष्य हे त्यांनी इथं दिलेलं आहे. जय गुरुदेव गुरुजी. येस, त्यांचा नंतर अनुभव शेअर करतीलच. ही स्वच्छता बघा, आणि प्रसन्नता तुम्हाला सुद्धा जाणवत असेल मंडळी, की प्रसन्नता जी असते ना, बघा स्वच्छता बघा. हे आहे कणिक साठीचं, पोळ्या करण्यासाठीचं कणिकचं मशीन, आणि हे आहे भाजी कट करण्यासाठी. तर हा एक आनंद. हे भट्टे स्वयंपाकासाठी. सिलेंडर बघा, हे एवढे सिलेंडर सगळे लागत असतात. हे ट्रे सगळे भाज्यांसाठीचे आहेत, हे आहे की नाही. तर असा एक आनंदच आनंद आहे मंडळी, काय सांगावं तुम्हाला. आता इथून ज्यावेळेस आपण बाहेर पडतो, तर हे चैतन्यवन कुठे आहे आता, तर छत्रपती संभाजी नगर, ज्याला जुना औरंगाबाद आपण म्हणायचो, तिथून पैठणकडे येताना 10 किलोमीटर अंतरावरती गेवराई तांडा नावाचं गाव आहे. तिथून डाव्या हाताला वळालं म्हणजे रेल्वे स्टेशन पासून 10 किलोमीटरवरतून डाव्या हाताला वळायचं, कचनेरकडे जाणारा रस्ता. तर तिथून बरोबर 5 किलोमीटर अंतरावरती बोकुड जळगाव नावाचं गाव आहे. ते गाव ओलांडलं की साईडला पाटी लागते, चैतन्यवन. 12 एकर परिसरामध्ये हे सगळं आहे मंडळी, 12 एकर. आणि या 12 एकर मध्ये फक्त झाडं, प्रेम, ध्यान, आनंद. तुम्ही हे बघा मंडळी. आता तो होता हा पहिला चौक, बाहेर गेट, तो होता पहिला चौक. हे इथे आहे सगळं आपलं अन्नपूर्णेश्वरी ग्रह, अन्नपूर्णेश्वरी भवन. आणि हा आहे दुसरा चौक. म्हणजे साधक जेवण सुद्धा जे करतात ना, जर कमी संख्या असेल तर इथे जेवण करतात मंडळी, झाडाखाली बसून. तुम्ही बघा, हा दुसरा चौक. हे बघा, तिकडे आहे विठुमाऊली भवन. पक्ष्यांचा आवाज आहे का. ध्यानगृह, समाधीस्थळ. हे मोठ्याच्या मोठं चिंचेचं झाड. हा झोका, बसा बरं कोणीतरी याच्यावरती. मोठाले पातेले घेऊन जाण्यासाठी हा ज्ञानयोग रथ बघा. या गाड्यांना सुद्धा किती शांतता वाटत असेल मंडळी, विचार करा. गॅरेजमध्ये गरम होणाऱ्या गाड्या शहरातल्या तुम्ही बघा,
आणि या झाडाच्या खाली या गाड्या आहे की नाही, आमचा ज्ञानयोग रथ. किती छान, किती सुंदर. झोका बघा, एक झोका, एक झोका, चुके काळजाचा ठोका, एक झोका. आहे की नाही, फक्त आनंदच आनंद, काहीच नाही. असं खूप ठिकाणी असे टायरचे झोके लावलेले आहेत आणि सगळे म्हणजे आपण काय म्हणू, अत्याधुनिक सगळ्या सुविधा. आता ही सगळी ड्रेनेज सिस्टीम आहे मंडळी. जे पावसाचं पाणी आहे ना, पहिले शिरायचं त्या विठुमाऊली भवनात, आता सगळ्या चैतन्यवनात 12 एकर मध्ये अशी ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे. आणि इकडं अजून हा एक असा टायरचा झोका आहे. साधा झोका जो आहे ना, जे आपण नागपंचमीला खेळायचो, आणि सगळीकडे असे बघा 25 सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. हे बघा, आहे का मस्त. जे झोका उभं राहून छान असं बघा. राहू द्या आता. हा उंच झोका, उंच माझा झोका ग, आहे की नाही. इथून ज्यावेळेस आपण बघतो रात्रीचा आकाश, त्यावेळेला म्हणजे हे शिबिर जोडीनं करण्याचं शिबिर बरं का. इथं रात्रीचा आकाश ज्यावेळेस बघतो त्यावेळेस मग मनात येतं, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का. पण इथे फक्त आनंदच आनंद आहे मंडळी. आणि काय होतं तुम्हाला सांगतो, हे बघा इथं बाज टाकलेली आहे छान, इथे सुंदर. ही आमराई आहे मंडळी. इकडे वडाचं झाड, चिंचेचं झाड, प्रतिष्ठान नावाच्या जातीच्या या चिंच आहेत. हे सुंदर बकुळाचं झाड आहे बघा, आहे का ना. बकुळाच्या झाडाखाली ते जे आहे ना, ते बकुळाचं झाड. इकडे आमचे सूर्यभान गुरुजी राहतात. हे कडुलिंबाचं झाड, हे बाभूळ. आणि हे उंबराच्या झाडाखाली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बघा किती छान आहे ना. हे बघा, दिवा अजून पण आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. किती सुंदर मूर्ती आहे बघा मंडळी, आहे की नाही. छान, हे सुंदर असं हे झाड. आणि सूर्य, आज ढगाळ वातावरण आहे मंडळी. इकडे आमची जोडी बसलेली आहे, जय गुरुदेव. राम गुरुजी आणि त्यांच्या सौभाग्यवती ऋतुजा गुरुजी, ऋतुजा अम्मा. तर राम गुरुजी सुद्धा देऊळगाव राजाचे आहेत. ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत. ऋतुजाताई योगेश्वरी देवी जिथे आहे अंबेजोगाई तिथल्या आहेत, या इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. आणि दोघ जण खूप मनापासून एकत्र येऊन त्यांच्या मनात, त्यांच्या तनात, त्यांच्या कणाकणात ज्ञानयोगाशिवाय दुसरं काही नाहीच आहे. म्हणून जोडीदार सुद्धा एकमेकांना असे भेटले की एकमेकांना ज्ञानयोगाच्या सोबत जर ठेवलं, एकमेकांना ज्ञानयोगाच्या मायेत जर ठेवलं, एकमेकांना ज्ञानयोगाच्या सहवासात आपल्या सोबत जर ठेवलं, तर किती सुंदर जीवन जगता येतं. हे दोघ जण खरं तर हे जॉब करू शकले असते मंडळी. ऋतुजाताईंची आई खूप मोठ्या पदावरती तिथल्या हॉस्पिटलमध्ये आहे, बाबा मुख्याध्यापक आहे. रामगुरुजींची वडील PSI आहेत, बहीण SBI बँकेत तिथे आहे, एक बहीण डॉक्टर आहे, MD झालेली आहे. पण हे सगळं सोडून जे इथे हे दोघ जण खूप प्रेमाने, आनंदाने ज्ञानयोगाचा हा झेंडा खांद्यावरती घेऊन चालतायत. या
अशा साधकांमुळे फार विश्वास आहे यांचा माऊलीजींवरती. आणि ही जी माती आहे, ही जी हवा आहे, हा जो आनंदाचा सोहळा आहे मंडळी, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः, हे आपलं ट्रॅक्टर. तर मी हे सांगतोय याच्यासाठी की बघा किती म्हणजे सुकून ज्याला म्हणतो, ते तिकडे बसलेत बाजेवरती, खाटेवरती, हे इकडे फिरतायत, हा आनंद घेतायत. हे इथं आहे, हे जाऊ दे, ट्रॅक्टर. आणि या इथून असं आपण गेलो ना, ही आमराई आहे मंडळी. आणि या इकडे आपण ज्यावेळेस येऊ ना, तर इथे सुंदर असं बघा नैसर्गिक तलाव आहे. आता त्यातलं पाणी कमी झालंय. नेहमी असं असतं मंडळी की हे जे म्हणजे चैतन्यवनाच्या तीनही साईडनी पाणी आहे. हे पाणी ज्यावेळेस भरून वाहतं इकडं, त्यावेळेस या पायऱ्यांवरतून त्याचं खाली पडतं, ज्याचा व्हिडिओ मी केलेला आहे. आणि इथे सगळेजण स्नान करत असतात. ज्यांना पोहता येतं ते इकडे स्नान करत असतात. ते समोरचं जे झाड आहे बघा, इतकं सुंदर आहे, महारुखाचं झाड आहे ते, खूप छान. आणि हा आनंदच वेगळा आहे मंडळी. हे आमचे पुढचे गुरुजी बघा, बसा ना गुरुजी, छान बसलेत होते. तर बघा हे आहेत बघा, हे हे आपण ते जे झाड बघितलं होतं ना, ते होतं दसऱ्याला जे वाटतो आपण आपट्याचं झाड. पण हे पानं सेम टू सेम तसेच आहेत बघा. म्हणजे आपल्याला जे मोठी पानं म्हणून विकतात ना, ते ऍक्च्युली आपट्या नाही, ते कांचन आहे, कांचन. आणि याचा हे खूप औषधी उपयोग आहे मंडळी कांचनचा. याला हे मे फ्लॉवर आहे, खूप सुंदर असं हे झाड आहे. आणि बघा ही आमची पुढची एक जोडी इथं बसलेली आहे. जय गुरुदेव. हे आहे श्री सूर्यभान नारायण काकडे पाटील. या आहेत पाटलीनबाई. बघा अतिशय सुंदर असं गिफ्ट त्यांना दिलेलं आहे. प्रियाताई आम्ही असं म्हणतो सगळेजण त्यांना. यांच्याशिवाय कुठलं काम होतच नाही. आणि म्हणजे यांचं काम होत नाही मंडळी. तर दोघं जणांची जोडी सौभाग्यवती प्रिया सूर्यभान काकडे असं आहे. म्हणजे हे जे यांच्या शर्टवरती पांडुरंग असं लिहिलेलं आहे, तर यांच्यासाठी पांडुरंग म्हणजे ज्ञानयोग आहे. माऊली असं लिहिलेलं आहे. पांडुरंग, माऊली, ज्ञानयोग, हे सगळं हे बघा. हे काय, हे जे आहे ना मंडळी, हे यांच्या कणाकणात असं रक्तात पेशींमध्ये असं घुसलेलं आहे. हे राहूच शकत नाही. उद्या जर कधी प्रियाताईला किंवा सूर्यभान गुरुजीला असं मी म्हटलं की त्याला निघा इथून, ते म्हणतील तुम्ही निघा, आम्ही निघणार नाही. आम्ही मरू पण इथून जाणार नाही. कारण हे आहे ना मंडळी, हे असं नाही. हे तुम्हाला कसं सांगावं, हे जे आम्ही सगळेजण इथे आहोत ना, हे सांगताना सुद्धा खूपदा माझ्या डोळ्यामध्ये असं पाणी आलं, पण मी ते असं लपवतो. कारण मी असं उगीच वरवर बोलत नाही. आमच्या ऋतुजा ते झोका खेळत होत्या, ते सांगताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे साधक बसले, हे पाणी आलं. कृष्णा गुरुजींविषयी बोलतोय, आमच्या राम गुरुजी तिथं बसले होते जोडीनं. आणि ते आनंदाश्रू आहेत की हे कसे साधक आहेत बघा सगळे. हे इतके जोडलेले आहेत. खरं तर प्रियाताईचं खूप छान पुढं अजून मोठं कुठल्या तरी परदेशात जाण्याचं स्वप्न लहानपणी होतं. आणि आमचे सूर्यभान गुरुजींना सुद्धा डॉक्टर ते बनू शकले असते. त्यांचा बाणेरला चांगला फ्लॅट आहे मंडळी, 4 रूमचा. शेती आहे चांगली. आणि ते सगळं सोडून इथं कशासाठी आहेत हे पोरं? कशासाठी आहेत? हे माऊलीसाठी आहेत, हे ज्ञानयोगासाठी आहेत, हे एकमेकांसाठी आहेत. आणि हे असं नाही की शिबिर झालं म्हणजे झालं. हे रोज अनुभवत आहेत मंडळी. रोज नवीन बदल आहे, रोज नवीन परिवर्तन आहे. रोज यांचं शिबिर आहे. जिथं माऊली सोबत आहेत तिथं शिबिर. आणि सूर्यभान गुरुजी, प्रियाताई, हे सगळेच जण हे इतकं छान
बदल करतात, स्वतःमध्ये सकारात्मक बदल करतात, एकमेकांसोबत राहतात. खरं तर वय यांचं कमी आहे, पण यांच्या डोळ्यामध्ये जर बघितलं तर फक्त तळमळ दिसेल मंडळी, ज्ञानयोग दिसेल. बघा हे इकडं कवठाचं झाड आहे, किती कवठ लागलेले आहेत बघा. आमच्या ऋतुजाताई, सायलीताई आणि रियाताई रोज त्याच्यात गुळ घालून त्याचं चटणी आम्हाला खाऊ घालतात. किती सुंदर आहे. कुठलंच एखादी वस्तू आहे ना ती वायात जाऊ देत नाही मंडळी. म्हणजे त्यांना इतका आनंद होतोय खाऊ घालण्यामध्ये, हे काय सांगावं. हे आमचे पंढरी गुरुजी जे होते, त्यांच्या लेकराला झोपवून हे आमच्या सायलीताई आलेल्या आहेत बघा. ह्या माहेरचं नाव यांचं सायलीताई आहे, आताचंही सायलीताईच आहे. पण ही जोडी अशी इथे छान राहते. सायलीताई तशा ठाण्याच्या आहेत मंडळी, आणि ते सगळं सोडून 22 मजले उंच बिल्डिंग मधून त्या इथल्या या 12 एकरच्या या चैतन्यवनात आलेले आहेत. या चैतन्यवनाला त्यांनी आपलंसं केलेलं आहे. याच मातीत त्यांना राहायचंय, याच मातीत जगायचंय. जगायचं ज्ञानयोगासाठी, मरायचं ज्ञानयोगासाठी. आणि हे सगळे जण जे आहेत ना मंडळी, खूप खूप प्रेम करणारे आहेत. खूप प्रेम करणारे मंडळी, खूप म्हणजे तुम्हाला काय सांगावं. आणि या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच अशी शांतता दिसते, एक वेगळाच असा आनंद दिसतो. तर का दिसतो तो आनंद? म्हणजे जसं धड 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 पाणी चाललं, सगळं वाहून जाईल. पण या इथे बघा, आता या इथे ठिबक चालू आहे बघा. तर हे जे ठिबक आहे, हळूच पाण्याची धार सुरू आहे, आणि त्या पाण्याच्या धारेने हळूहळू हळूहळू सगळं ओलं होतं बघा. आणि जसं हळूहळू ओलं होतं, तसं इथं चैतन्यवनात राहणारा प्रत्येक जण जर तो ज्ञानयोगासोबत जोडलेला असेल मंडळी, तर तुम्ही केव्हाही त्याच्या आयुष्यात बघा, केव्हाही बघा, केव्हा जरी त्यांच्या आयुष्यात तुम्ही बघितलं, तर त्यांच्या मनामध्ये एक समाधान असतं, आनंद असतो. आता पुढचे झोके करण्यासाठी बघा, इथे हे टायर आम्ही आणून ठेवलेले आहेत. इकडे छान असे हे टायर, याचे झोके करायचे आहेत. आणि परिसर बघा, आता मी जे रांगोळी काढली होती बघा आमच्या पिल्लूनी, तर ही आहे आमची चैतन्य. जय गुरुदेव म्हण. आणि ती रांगोळी बघा चैतन्याने, चैतन्याची आई जय गुरुदेव. सुनीताताई. म्हणजे हे जे सगळं चालतंय ना मंडळी, चैतन्यवन, हे सगळं चालणं, तर याच्यातलं प्रत्येक व्यक्ती, गाडीचा कुठला पार्ट महत्वाचा आहे? इंजिन, स्टेअरिंग, सीट, सगळंच महत्वाचं आहे. तसं ही प्रत्येक व्यक्ती इथली महत्वाची आहे. पण जे गाडीचे हेडलाईट्स आहेत मंडळी, गाडीचं इंधन आहे, हे आमच्या सुनीताताई आहेत. आणि त्या सगळ्यांना सोबत घेऊन चालतात, त्या सगळ्यांना सोबत घेऊन. आणि ही छोटी गाडी आमची, म्हणजे मी जे तुम्हाला त्याच वेळेला सांगितलं की रांगोळीत सुद्धा जर माऊली दिसत असतील, तर किती माऊलीमय झालेली आहेत, तुम्ही बघून घ्या. तिने सकाळी सांगितलं, मी सूर्य काढला, मग सूर्याला हसताना हे केलं, म्हणजे मग मला पण लक्षात आलं की सूर्य माऊली सारखंच हा, म्हणजे विचार करण्याची जी प्रक्रिया आहे बघा मंडळी, जेवढे आता 143 साधक आहेत, तर ज्ञानयोगातून हेच 143 म्हणजे फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेमच होतं. आणि खरंच जर ज्ञानयोगासोबत जोडलेला साधक असेल ना मंडळी, तर तो सतत काही ना काहीतरी क्रिएशन, काही ना काहीतरी कंटिन्यू काम करणं, आणि हे सगळं काम करत असताना त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद असतो. म्हणजे आता हे बघा, हे सूर्यपान गुरुजींचं घर, हे तिथे त्यांचं तुळशी वृंदावन, हे छान भिंगरी निचिंगरी भिंगरी लावलेली बघा, ही अशी, हा आनंदच आहे, हा वेल वाढतोय. आणि इकडे आमचे सूर्यपान गुरुजी असे खटपट खटपट करत राहतात बघा, हे चिंच लागलेले आहेत. तर त्यांनी असं खूप सुंदर असं त्यांच्या घराच्या धाब्यावर, गच्चीवर, पहिले धाब्यावर जायचे ते, तर तो वेगळा धाबा, पण या घराच्या गच्चीवरती त्यांनी छोटीशी शेती केलेली आहे. आणि एवढा छान त्यांनी त्याचं, हे बघा, हे इकडं वरती जाताना ही आहे स्टोअर रूम, दाखवत नाही मी तुम्हाला आता. आणि ह्या इकडे बघा, ही त्यांची छोटीशी शेती आहे. तर या शेतीमध्ये तुम्ही बघा,
हा सुंदर परिसर. तिकडे खूप दूर असं ही राम टेकडी दिसते बघा. हे पाणी इथे, आणि इथे ते ययाती नावाचं वि स खांडेकर यांचं पुस्तक पण वाचत बसतात. आणि हे बघा, हे आहे त्यांचं पालक. त्याच्यानंतर यात त्यांनी बटाटे लावलेले आहेत. हे बटाटे, हे बटाटे उगलेत बघा आता. याच्यात शेंगदाणे लावले त्यांनी, भुईमूग लावलेला आहे. त्याच्यानंतर इकडे कारलं लावलेलं आहे. हे इकडे गाजर आहे. हे इकडे चुका आहे बघा. त्याच्यानंतर हा पालक आहे. ते टोमॅटोचं झाड आहे. कोथिंबीर आहे. हे इकडे गाजर आहे. त्याच्यानंतर आसमान तारा आहे. त्याच्यानंतर हे कोथिंबीर आहे. हा बघा, हे एक संपलं की एक. ही मेथी आहे. आणि हे कुठलंच खत न वापरता बघा, हे अशा पद्धतीने जुने जे जार होते ना, जे फुटले ते असे काढले आणि असं वापरलं. असं सूर्यभान गुरुजी खूप मनापासून करत असतात. प्रियाताईंचं खूप मोलाचं त्यांना साथ आहे. म्हणजे प्रियाताई इकडे येतच नाही, त्याच्यामुळे सूर्यभान गुरुजी मनमोकळेपणाने ही शेती करू शकतात त्यांची गच्चीवरती. तर हे असे आहे बघा. आणि इथून दिसणार त्यांचं ते दत्त मंदिर, हा आपला चौक. आणि खूप आनंद आहे मंडळी, काय सांगावं तुम्हाला. ही स्टोअर रूम आहे. हे सगळ्या डफल्या, एनेमा पॉट, बकेट्स, खूप साऱ्या वस्तू इकडे आहेत अशा. इथून आता आपण खाली उतरू मंडळी. आणि मेन जे चैतन्यवनाचं हृदय आहे, हृदय, हे आता तिकडे आहे. म्हणजे मला असं वाटलं होतं की 10 मिनिटाचा सत्संग घ्यावा, पण कसं 10 मिनिट घेता होय सांगा बरं. आणि हे बघा, हे कृष्ण विहारकडे जायचं आता आपल्याला. तर मेन जे मी तुम्हाला हे सांगत होतो की इथल्या कुठल्याही साधकाच्या चेहऱ्यावरती जर बघितलं, इथे राहणाऱ्या कुणाच्याही चेहऱ्यावरती बघितलं, मग आमच्या सुनीताताई असतील, छोटी चैतन्य असेल, या नाही इकडे पाठीमागे, आमचे कॅमेरामन असतील, आमचे कृष्णा गुरुजी असतील, त्याच्यानंतर सायलीताई, पंढरी गुरुजी, त्याच्यानंतर राम गुरुजी, ऋतुजाताई, सूर्यभान गुरुजी, प्रियाताई. तर यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा जर बघितलं तर ठीक आहे, घर म्हटलं की किरकिर, भांड्याला भांडे लागणं, हे सगळं असतंच, संसारी माणसं आहेत. पण तरी सुद्धा एरवी जर बघितलं ना मंडळी, तर जेव्हा जेव्हा माऊली येतात, जेव्हा जेव्हा शिबिर असतं, जेव्हा जेव्हा जीवन जगतात, जास्तीत जास्त वेळ एक आंतरिक समाधान आणि आनंद असतो. का असतो? तर आपण सगळेजण बाहेर आनंद शोधतो, आणि बाहेरचा आनंद हा क्षणिक आहे. गाडी घेतला तात्पुरता आनंद आहे, घर बांधलं तात्पुरता आनंद आहे, हा छान वाटतं आपल्याला. पण जो ध्यान करतो ना मंडळी, तर ध्यान करणाऱ्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच स्माईल असतं, कंटिन्यू स्माईल असतं. ते कशाचं स्माईल असतं? ध्यान करणारा आतून शांत असतो, त्याचा आत्मा हसत असतो मंडळी, त्याचं अंतःकरण, त्याचं चित्त, त्याचं हृदय हसत असतं. ध्यान करणारा जो असतो ना, त्याच्या चेहऱ्यावरती एक ग्लो असतो. कुठलीही, मग ते नात्यांमध्ये असेल, ते साधकांसोबत असेल, ते स्वतः सोबत असेल, ते एकट्यात असेल, नाही तर गर्दीत असेल, कुठलीही प्रतिक्रिया देताना त्या आत्म्याच्या हास्यातून ती प्रतिक्रिया येते. मग प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच स्माईल असतं. पकडून ठेवणं एखादी गोष्ट, रुसून बसणं, नाराज होणं, असंच का नाही झालं, तसंच का नाही झालं, हे कधी होतं? अपेक्षा, ध्यान जर नसेल करत तर. हे सगळे मन ज्याचं शांत आहे ना मंडळी, तर प्रतिक्रिया सुद्धा शांततेतून येतात. माफ करणं, प्रेमाने बोलणं, हसत राहणं, आनंद घेणं, आपलं समजून सोबत घेऊन चालणं, हे सगळं याला जगणं म्हणतात. आणि हे जगणं आता जे परवापासून 6 ते 11 जानेवारी हे शिबिर आहे, तर हे 6 दिवसांचं शिबिर, आणि एकट्याने करण्याचं शिबिर नाही मंडळी, सहपरिवार या शिबिरात. परवाच्या शिबिरामध्ये आमच्या पंढरीनाथ गुरुजींचा
90-21-53-21-57 असा नंबर आहे. 90-21-53-21-57. आमच्या राम गुरुजींचा नंबर आहे 96-23-42-30-50. 96-23-42-30-50 आणि सूर्यभान गुरुजींचा नंबर आहे 98-34-12-19-29. 98-34-12-19-29. ते जे आत्म्याचं स्माईल आहे ना, आत्मा हसतोय, मग शरीर निरोगी असतं, मन शांत असतं. आणि काही पण होऊ द्या, कितीही छोटी मोठी गोष्ट होऊ द्या, मग मान अपमानाच्या पण पुढे जातो. आणि म्हणून सहपरिवार शिबिरात येणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा या. तुम्हालाही शिबिरातून कसं वाटलं सांगा, जे शिबिर केलेले साधक आहेत त्यांनी. आणि हे कशासाठी सांगतोय की आता परवाची जी तयारी आहे आमची, परवाचं शिबिर, आम्ही सगळी ती तयारी करून बसलो. टॉयलेट स्वच्छ करण्यापासून तर झाडून घेण्यापासून तर साधकांची वाट बघणं. आता कधी एकदा साधक येतात, कधी एकदा साधक येतात, असा तो एक सोहळा असतो मंडळी. आणि इथं झाडण्यात सुद्धा मजा आहे. काय दुसऱ्याचं घर झाडायचं असं आम्हाला कधीच वाटत नाही, कारण हे घरच आमचं आहे, ही मातीच आमची आहे. ही माती अंगाला लागल्याशिवाय आम्हाला करमत नाही. या मातीतच, या मातीसाठीच आणि मातीतच आम्हाला जगायचं, आणि मातीत नाही, मातीसाठीच आम्हाला मरायचंय. जे साधक येतात ते आमचे पांडुरंग आहे. एकमेकांमध्ये, नवरा बायकोमध्ये जर आम्हाला ते कृष्ण, ती राधा, तो पांडुरंग, ते परमात्मा जर दिसत नसेल तर आम्ही तरी काय शिकवणार. आणि ही जी सगळी टीम आहे मंडळी, टुगेदरनेस टीम, हे जे सगळे आहेत, सगळे हे आहेत म्हणून मी आहे. यांचं जे प्रेम आहे, यांचा जो माझ्यावरचा विश्वास आहे, कोण कोणासाठी काय सोडून येतो सांगा ना. कोण कोणासाठी काय सोडतो. हे सगळ्यांनी सोडलेलं आहे सगळं. तो देवदास मधला डायलॉग आहे ना, माँ कहती है ये छोड़ दो, बाप कहता है वो छोड़ दो, पारू कहती है ये छोड़ दो. इन्होंने तो सब कुछ छोड़ छाड़ के बस माऊली जी के ऊपर अपना जीवन निछावर कर दिया है. काय नातं आहे तसं यांचं आणि माझं, काय रक्ताचं नातं आहे का. पण ही जी माळ आहे ना, ही फक्त गळ्यात नाहीये, ही अंतःकरणात आहे, ही हृदयात आहे. पांडुरंग अंतरंगात आहे, यांनी अनुभवलेले. आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त साधकांना तुम्ही पण सांगा, हे फील करा. मी कुठल्या शांततेतून बोलतोय, मी कुठल्या समाधानातून बोलतोय, हे तुम्हाला नाही समजू शकत मंडळी. हे त्या चैतन्याच्या रांगोळीत तुम्हाला कळेल, जर हृदय असेल तर. हे आमच्या सुनीताताईचं सगळ्यांना सोबत घेऊन चालण्यात आता इतके वर्ष झाले, 10 वर्ष, एकमेकांचं तोंड बघत नाही. पण जेव्हा जेव्हा मी आलो, सुनीताताई अशा अशा लगेच येतात, माऊलीजी. आमचे सगळे साधक इतकं प्रेम करतात, इतका आनंद घेतात. मी त्यांना माऊलीजींविषयी एक ओढ आहे, प्रेम आहे, आनंद आहे. एवढंच नाही, धाक आहे, आदरयुक्त भीती आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्यासाठी. आज सगळेजण जेवण करत होते. आमचे सूर्यभान गुरुजी कटिंगला गेलेले होते. मी जर नसलो असतो तर कदाचित तिकडे थांबले असते. पण आज आले आणि त्यांना दिसलं माऊलीजी आले, तर पहिल्यांदा जेवायला पळाले तिकडे. पुन्हा माऊलीने म्हणू नये की हो सगळ्यांच्या सोबत काऊन नाही जेवलं तू. आणि असं दाखवलं की सुमडी म्हणजे जसं ते मांजर ते दूध पिते, आणि असं दाखवतं आपल्याला काही माहितीच नाही. तसं प्रणाम माऊलीजी, जय गुरुदेव माऊलीजी. आणि आपल्याला आपण असं दाखवतो की आपल्याला काही कळतच नाही. पण बघा, आमच्या चैतन्याने किती छान, बघा हे जरबेरा, हे सगळे चैतन्यवनातले मंडळी. आणि हे सगळे फुलं, किती सुंदर फुलं आहेत बघा, आहे की नाही. हे चैतन्य रांगोळी काढणारे, आहे की नाही. तर हा जो धाक असतो ना, तो धाक म्हणजे मी काही त्यांचा सासरा नाहीये आणि त्यांचा बाप नाहीये, पण ते जे प्रेम आहे, या धाकातच त्यांनाही मजा आहे. आणि म्हणून तर हे बांधून ठेवतं. ही माळ जशी, हे मणी जसे बांधून ठेवले धाग्याने, तसं माऊलीजींच्या प्रेमाने बांधून ठेवलेलं आहे. की त्यांनाही तसं नसेल बरं का, हे माझ्याच मनात असेल तसंच आहे का. बरं, हे काही त्यांनी मला सांगितलं पण नाही बरं का. म्हणजे त्यांना जेवायचं नसेल असं नाहीये, ते जेवायचं असेल त्यांना. पण परवाच त्यांच्यावरती एक जय गुरुदेव झालेलं होतं की तुम्ही सगळ्यांनी सोबत म्हणजे यांना वाटतं माऊली येडे आहेत, माऊलीला काही कळत नाही. आता 48 वर्षात झाले तर माऊलीला काही कळत नाही. पण माऊलीला रात्री 1 वाजता सुद्धा जर काही चालू असेल ना, तर इथे धडधड व्हायला. हे प्रेम ज्या क्षणाला प्रत्येकाला कळेल की अरे माऊली झोपू शकत नाही,
माऊली रडतात आपल्यासाठी, माऊली हसतात आपल्यासाठी, माऊली लहान बाळ होतात, माऊली नाचतात, माऊली जगतात आणि माऊली मरायला तयार आहे. कुठलं सिंह आलाय तर माऊली अगोदर समोर जातील. तर हे ज्यावेळेस जाणवतं ना, मग हेच माऊली बनतात मंडळी. तर हे आहे आपलं चैतन्यवन. हे सगळं स्वच्छता, आनंद हे आहे मंडळी. तर चला आपण हृदयाकडे जाऊ. ही आमची राणी बघा. म्हणजे हे फक्त मी काय म्हणतोय, फक्त याच्याबद्दल बोलत नाही मी, माणसांबद्दल हे प्रेम जाणवतं. आता ही राणी झोपलेली ऐकते बरं का, लय भामटी ती राणी आहे बघा. तर तिला 15-15, 20-20 किलोमीटर दूर आम्ही 2-3दा सोडून आलो की नको, डोळे बांधून सोडून आलो, कारमध्ये सोडून आलो. ती 15 दिवसांनी 20 दिवसांनी परत आली. ती इथं जात नाही, प्रत्येक डोंगरावरती ती असते. राणी झोप झाली का झोप? हा, आता नेक्स्ट तिचं एकच काम आहे, पिल्ल कंटिन्यू पिल्ल पिल्ल पिल्ल, म्हणून तिला सोडलेलं होतं. पण ती काही जायला तयार नाही, ती सुद्धा चैतन्यवनातच राहणार. तर मंडळी या इकडं. आता जेव्हा हे किचन तयार होत होतं तेव्हा इथं पत्र्याचं शेड होतं, इथं तात्पुरतं तयार केलेलं होतं आपण किचन. इथे एक जुना गोठा होता, ते सगळं पाडलं मंडळी. आता इथं एक रूम होती. ही रूम याच्या सुद्धा काही आठवणी आहेत मंडळी मागच्या बॅचच्या, ब्रेकमध्ये दुपारच्या आहेत, असतात. हे आहे पंढरी गुरुजींचं घर. हे किती सुंदर, म्हणजे पंढरी गुरुजी आणि मी इथं उभा होतो आणि सगळे साधक तिकडे झोपलेले होते. आणि या रूम मध्ये मी बघतोय काय, तर रामगुरुजी पुस्तकाचं काम, म्हणजे काम 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 काम, इतकं काम इतकं काम. प्रत्येक जण की मला म्हणजे हे कर बरं. आजची साफसफाई यांना कुणीही काहीही सांगितलं नाही, पण सकाळपासून आता शिबिर बरं का, आता हे आहे बरं का, आता ते हे बरं का, म्हणजे झोप सुद्धा घेत नाही, बस झोकून द्यायचं मंडळ. तर असं हे आहे. हे तुळस बघा, अंगणी तुळस माझ्या फुलली ग, मंजिरा बघा, मंजिरी आहे का. तर मंजुष्ठा, मंजुळा, हे सूर्य आमच्या पंढरी गुरुजींचं घर आहे. हे सुंदर फूल आहे बघा, छान गुलाबाचं फूल. आणि हे जे मी सांगतोय तुम्हाला की हार्ट ऑफ अवर चैतन्यवन, हे आहे आपलं कृष्ण विहार बघा. हे जे कृष्ण विहार आहे सुंदर सुंदर असं, हे बघा, हे कृष्ण विहार. म्हणजे कसं असतं बघा, कृष्ण विहार दिसतं मंडळी. मला हे तुम्हाला दाखवायचं काय होतं की कृष्ण विहार दिसतं, पण कृष्ण विहार केव्हा दिसेल, जेव्हा तुमचे डोळे स्वच्छ असतील. तुमच्या आतमध्ये जर दुसरं काही असेल ना मंडळी बघा, तुमच्या आतमध्ये जर दुसरे बघा कृष्ण विहार झालं अस्पष्ट आहे. जे तुमच्या आतमध्ये आहे ते तुम्हाला दिसतं, म्हणजे सगळे परमात्मा आहे, देव आहे, सगळं काही आहे, पण ते अस्पष्ट आहे. का बरं? तुमच्या आतमध्ये काय बघा. आतमध्ये जर स्वच्छ असेल, मन जर स्वच्छ असेल, झालं का क्लिअर? बघून घ्या तुम्ही. त्याच्यामुळे मनामध्ये हे बघा झालं अस्पष्ट. हे आलं मनात, राग, द्वेष, भांडण, अहंकार, की देव आहे, कृष्ण आहे, झालं गेलं, जसं काढलं बघा मंडळी आहे. तर हे आमचं इथे बघा, हे ज्याच्यामुळे झालेलं आहे सगळं, हे ज्यांच्यामुळे झालंय, निर्माण झालंय, म्हणजे आई बाबांनी तर माझ्या हे केलेलेच आहे. आणि इथं बसलं ना मंडळी तर असं वाटतं की हे आकाश इथलं, ही झाडी, इथं 500 जण 700 जण इथे बसू शकतात. 700 जण आतमध्ये मावतात तिथे कृष्ण विहारमध्ये. तर हे सगळं तर झालंच, पण हे बघा, हे सुंदर हे झाड, हे आमच्या पल्लवी ज्ञानेश्वर दुसाने उफ्र माई, उफ्र माताजी कशा झोपल्यात बघा, आनंद घेतायत बघा. हे झोपलेल्या, झोपू द्या रे कोणीतरी, शांत आहेत असं म्हणतायत त्या. ही त्यांची लेक बघा, जय गुरुदेव म्हण. समिहा कुठे गेली? झोपली ती पण. तर मंडळी ज्यावेळेस काहीच नव्हतं, कुछ नाही था, त्यावेळेला पल्लवी आणि मी या इथं मातीचा ढिगारा होता, तर इथे राहायचो, भिक्षा मागून जेवण करायचो.
आणि मी एका गावाला, पल्लवी एका गावाला असे शिबिर घ्यायला जायचो आणि शून्यातून सगळी सुरुवात केलेली होती. आणि ती शून्यातून सुरुवात झालं. आता या मे मध्ये 25 वर्ष होतील आमच्या लग्नाला. तर आता कशा अशा आरामात त्यांना म्हणजे आरामच नाही त्यांच्या जीवाला. सासू सासरे, सासू सोबत, आई बाप सोबत, लेकरं सोबत, नवरा सोबत, साधक सोबत आणि पळापळ पळापळ पळापळ. तर कितीतरी दिवसाच्या नंतर ते आल्या चैतन्यवनात. तर थोडासा आज त्यांना पहिल्यांदा आराम, मी असं बघितलंच नाही पहिला. आणि त्याच्यात मी उठवून टाकलं बघा. तेही आवरायला काढलं होतं त्यांनी, पोरीने करू दिलं नाही. पोरगी बी लय हुशार आहे. ही माझी छोटी मुलगी आहे बघा. तिने मला करू दिलं नाही, नाही तर तो पसारा तो पसाराही काढणार होता. ही माझी छोटी मुलगी. थांब ना बेटा, जय गुरुदेव म्हण. ही जी पोरगी आहे ना मंडळी, ह्या पोरीने माझं नाव बदनाम करून टाकलेलं. नाव बदनाम याच्यासाठी की ते आता 8वीत आहे, पण तरी पण माझ्यापेक्षा आता उंच होत चाललेली ती. पण तिला प्रत्येक एक्झाम मध्ये मार्क 100 पैकी 99.70, 99.50. तर मी तिला नेहमी म्हणतो की भाई, तू माझं नाव बदनाम केलं. तुझ्या बापाला 3 वर्षात मिळून 99% नव्हते. 3 वर्षात मिळून. आणि तू एका वर्षात एका प्रत्येक परीक्षेत 90.70, 99.70 कसं काय मिळवते. पण लय गुणाचं लेकरू आहे बाई. आणि असं छान, मी जसा होतो ना पहिले तशीच लाजाळू आहे ती. आई दिसतोय की नाही आम्ही सोबत सोबत, आहे की नाही. एकदा पुन्हा एकदा जय गुरुदेव म्हण. जय गुरुदेव. आज आज आईतवार आहे ना, रविवार आहे, सुट्टी म्हणून ते आलेले आहेत मंडळी. तर हे सगळं असं खूप प्रत्येकाची अशी इच्छा असते. आमचे संतोष भाऊ अदृश्य असतात तिकडं. लगेच म्हणे आता आहे तुमचं हे लाईव्ह, तर लगेच नारळ फोडून घेऊन आपण विठू माऊली भवनाचं नवीन सुरुवात करू. हे इकडे बघा. म्हणजे प्रत्येकासाठी इथं काळजी एवढी घेतलेली मंडळी की प्रत्येकासाठी पिण्याचं पाणी सुद्धा आरोचं आहे. म्हणजे आरोचा प्लॅन्टच इथे टाकून घेतला की त्या आरोच्या प्लॅन्ट मधून मग तासाला 1000 लिटर पाणी तयार होतं आणि ते डायरेक्टली इथं या नळाला ते पाणी येतं आरोचं. इकडे किचन आहे बघा. आणि या जारमध्ये ते भरलं जातं. हे ध्यान मंदिर आहे. आणि या इथून हे इथे दिसतंय कृष्ण विहार बघा. आनंदच आनंद. आता मी डबल तिकडे जाणार नाही मंडळी, म्हणून इथूनच तुम्हाला दाखवून देतो. तसं जायला तर पाहिजे खरं. चला हे इकडेच बघू आपण. हे बघा, हे आहे कृष्ण विहार. हा प्रचंड मोठा परिसर आहे. हा हॉल आहे. इकडं चिंचेचं झाड, आवळ्याचं झाड, आंब्याचं झाड, इकडे निरगुळीचे झाड आहे. तिकडे ते प्रचंड जो महावृक्ष आहे ते महोगन आहे. इकडं हा दुसरा जो वृक्ष आहे ते आहे करंजाचं झाड आहे. इकडे रातराणी आहे, चंदन आहे. आणि हे बघा, हे आहे आपलं कृष्ण विहार. श्रीकृष्णम शरणम मम, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. एकदम स्लोली गुडा. हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. बघा, याच्यासाठी बायको पाहिजे असते. सगळं आपण करू शकत नाही. उभं राहा, एक इकडे एक इकडे इकडे बघा. ही इकडे एक केबिन आहे. इथं बॅटरी इन्व्हर्टर वेगळं आहे. इकडं हे दुसरं केबिन आहे. या कपाट्यामध्ये सगळे पुस्तकं ठेवलेले आहेत. हे बघा, हे ऋतुजाताईंचं आमचं स्वप्नच होतं. राम गुरुजींचं आपलं स्वप्नच होतं की इथेच राहायचं. आणि बघा, स्वप्न त्यांचं पूर्ण झालं. चैतन्यवन प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करतं. आता हा जो परिसर आहे, हा जो हॉल आहे मंडळी, बघा तुम्ही, 500 साधक 700 साधक बसू शकतील एवढा मोठा हॉल आहे हा. 5500 स्क्वेअर फूटचा. इथली शांतता बघा मंडळी. हा आनंद बघा. बघा, हे सुंदर, किती सुंदर. नका लावू गुरुजी. बघा, 5.5 फुटाची ही कृष्णमूर्ती. वा.
आणि हा सुंदर असा हा हॉल बघा. हे सिस्टमॅटिक सगळे, हे आमच्या सगळ्या महिला वर्ग, ऋतुजाताई, प्रियाताई, सुनीताताई आणि आमच्या सायलीताई. पडदे सुद्धा बघा किती सिस्टमॅटिक लावलेले आहेत मंडळी, बघून घ्या प्रत्येक पडदा. आणि नेहमी त्यांचं असं लक्ष असतंय पडदे धुणं. हे माझं घर आहे ना, हे बघा 4-4 पडदे प्रत्येकाचे कसे बरोबर लावून ठेवलेले बघा. हे आहे प्रत्येक गोष्ट बघा. हे सगळ्यांशिवाय कुठलंही काम जर करायचं असेल ना, तर ते सगळ्यांनी केल्याशिवाय, प्रत्येकाला माझं वाटल्याशिवाय आणि माणसं जोडल्याशिवाय ते होत नाही मंडळी. आहे इथून दिसणारं बाहेरचं ते बघा. हे आहे आमचं कृष्ण विहार. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. ही कृष्ण विहारची कमान आणि इथून दिसणार ते आहे कृष्ण विहार. आणि हे कृष्णांगण, कृष्णाचं अंगण. इथे आपण खेळतो, जेवतो, बसतो, सकाळची साधना करतो आणि आनंद घेतो. मंडळी तुम्ही सुद्धा सांगा, या कृष्ण विहाराच्या, या चैतन्यवनाच्या ही जी सफर आपली सुरू आहे, तुम्हाला सुद्धा छान वाटतंय की नाही वाटत आहे? आनंद मिळतोय की नाही? तर आपलं 6 ते 11 जानेवारीला हे शिबिर आहे. परवापासूनच या असं दर महिन्याला शिबिर असतात मंडळी. आणि इथली झाडं आणि सगळ्यात जास्त जर मला म्हणजे प्रत्येक ठिकाणीच प्रत्येक गोष्ट मला आवडते मंडळी. आता इथं बघा, हे आहे 3रं शेततळ, क्रमांक 3चं हे छोटं शेततळ आहे बघा. किती सुंदर परिसर आहे बघा. वा. आता बघा हे इथे सुद्धा जो काय हे पुढचं आम्ही आमच्या चैतन्याने तयार केलं बघा. हे किती सुंदर तयार केलं. तर तुझ्याकडेच राहू दे बाळा. किती सुंदर तयार केलं बघा, पुष्पगुच्छ आहे छान. इथे जो काय बघा, हे आडुळशाचे झाड आहेत. इथे जो काढा तयार करतात हे आडुळशाचं झाड आहे. इकडे निरगुडीचं झाड आहे छान. आणि हा जो परिसर आहे ना मंडळी, हा मला सगळ्यात जास्त असे थंडगार असं, तुम्हाला काय सांगावं कसं वाटतं. म्हणजे ही जी झाडी आहे, हे पामचे झाड, हे माडाची झाडं, हे चिंचेचं झाड. मंडळी आत्ता इथे आलो, तिथलं टेम्परेचर आणि इथलं टेम्परेचर 5 डिग्रीचा फरक असेल कमीत कमी. तुम्ही फक्त फील करा इथली शांतता. ही माती, हे बघा, हे पाम, हे पिंपरीचं झाड, पिंपरी आणि बेलाचं झाड आहे मंडळी. हे पुत्रंजीवचं झाड आहे. हे डिकेमालीचं झाड आहे इकडे. हे अण्णांचं समाधी स्थळ आहे. आणि हे जे झाड आहे ना मंडळी, ही पानं तुम्ही ओळखू शकता बघा. हे भेरली सुरमाड म्हणतात. कोकणातलं झाड आहे. 200 फूट वाढतं. आपल्या प्रत्येक फुलांच्या गुलदस्त्यामध्ये जे झाड असतं ना, पानं असतात ना फुलांसोबत, ते हे भेरली सुरमाडचे पानं असतात. म्हणून खरं तर हे भेरली सुरमाड केवळ पक्ष्यांनीच ते कोकणात इकडून तिकडे इकडून तिकडं ते त्याचे फळं खातात आणि बिया ज्या असतात त्या वेगवेगळे पक्षी इकडे तिकडे विस्फिटून टाकतात. तर या झाडाची जी कत्तल आहे भेरली सुरमाडची, ही फक्त त्या पुष्पगुच्छ आपण एकमेकांना देतो त्याच्यासाठी. किती उंचच्या उंच आहे बघा भेरली सुरमाड. हे इकडं अण्णा, माझे वडील, ज्यांच्यामुळे हे सगळं निर्माण झालं, त्यांचं हे समाधी स्थळ आहे. शांत वाटतं मंडळी, अगदी शांत. हे बघा, असे एक व्हायब्रेशन जे आहेत ना, हे व्हायब्रेशनच खूप वेगळे व्हायब्रेशन आहेत. आता मी जास्त मध्ये जात नाही, कदाचित सिग्नल जातील म्हणून. पण बघा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे आमचे अण्णा 1950 ते 2017 पर्यंतचा त्यांचा प्रवास. इथे त्यांच्या हस्ते किती मंगलमय, किती पवित्र. मंडळी माणसं जातात, उरतात फक्त आठवणी.
नंतर काहीच शिल्लक राहत नाही. पण अण्णांसारखे काही माणसाच्या रूपातले जे देव असतात ते माझ्यासारख्या सर्वसामान्याला जगण्याची प्रेरणा देऊन जातात आणि एक वेगळाच आनंद त्याच्यामुळे मिळतो. हे कसं सांगावं शब्दात तुम्हाला. आता इथून बघा, हे जे आहे ना, हे आपला 2002 ते 2022-6 सगळ्यात सुंदर हॉल. व्हायब्रेशन म्हणजे कंपन जे म्हणतात ना, पॉझिटिव्हिटी. इथं हजारो लाखो लोक येऊन गेले या शिबिरात. इथे व्हायचं, मी नुसतं विठुमाऊली भवनात जातो आणि बघा, आता इथून जातानाच बघा, तुम्ही सुद्धा हे करून तर बघा. हे जे आहे, डोळे बंद करा आणि एक क्षण प्रार्थना करा की परमेश्वरा जगातील सर्वांचं चांगलं होऊ दे. तुम्ही सुद्धा म्हणा बरं एकदा, परमेश्वरा जगातील सर्वांचं चांगलं होऊ दे. हे आहे आमचं विठुमाऊली भवन. बघा किती सुंदर आहे मंडळी, बघा तुम्ही. आणि हा अष्टकोनी हॉल बघा कसं दिसतंय बघा. हा आहे अष्टकोनी हॉल. त्याचे डिझाईन बघा, कसं पाडून इथे नवीन बांधावं सांगा. तिथला लाईट लावू शकता बघा. इथून प्रकाश 22 वर्ष जुनं आहे मंडळी. 400 लोक बसू शकतात एवढा हा हॉल आहे. आणि इकडं स्टेज. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला पांडुरंगा, तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. कसं वाटतंय मंडळी सांगा. म्हणजे आणि आता तरी मी काय सांगतोय, हे मी आमची तयारी कशी सुरू आहे परवासाठी याच्याबद्दल तुम्हाला बोलतोय. ज्या वेळेला साधक इथे येतात ना मंडळी, त्यावेळेस इथलं वातावरणच वेगळं असतं. ज्या वेळेला सगळे साधक येतात त्यावेळेला सगळं बदलून गेलेलं असतं मंडळी. म्हणजे जत्रा कशी असते, यात्रा कशी असते, आषाढी एकादशीला पंढरपूरचं वातावरण कसं असतं, बस तसं इथलं वातावरण असतं. अजून तर साधक यायचेत. परवा 6 ते 11 जानेवारीला हे जे 6 दिवसांचं शिबिर आहे ना, हे जीवन बदलणारं शिबिर आहे. हे आनंद देणारं शिबिर आहे. हे स्वयंप्रकाशित होण्याचं शिबिर आहे. हे पुन्हा स्वतःला बघणं, पुन्हा शून्य होणं, पुन्हा रिस्टार्ट करणं. गाडी रिस्टार्ट करण्याचा चान्स अनेकांना मिळत नाही, या शिबिरातून तो मिळतो. आणि बघा ना इथं ही माणसं, ही माती, हे विठुमाऊली भवन, हे ध्यान मंदिर तिकडे, आणि इकडे आहे कृष्णांगण आणि कृष्ण विहार. यस. आता इथून ज्यावेळेस आपण जातो, तर इथून जात असताना हे आहे तिसरं शेततळ. बस आता थोडंसंच राहिलेलं. मी काही तुम्हाला तिकडं चिक्कूच्या आणि ते या बागेत तुम्हाला घेऊन जाणार नाहीये. मी तुम्हाला अगदी थोडक्यातच हे सांगणार आहे. आता बघा, हे इथे ज्यावेळेस आपण जेवण करतो, बेसिन किती असतात आपल्याकडे, बेसिन अगदी कमी. ते तिकडं लेडीजकडे तर वेगळे बेसिन आहेतच, पण ताट धुण्यासाठी बघा नळच किती आहेत ताट धुण्यासाठी. इथे ड्रेनेज सिस्टीम बघा, मी सांगत होतो सगळीकडे. याच्या आतमधून 3 फुटाचे पाईप टाकलेले आहेत. हे बघा, हा जो आवाज आहे हा आमच्या कृष्णा गुरुजींचं काम सुरू आहे घराचं, त्याच्यामुळे बघा हे सगळे बेसिन आहेत. आता हे इथं कशामुळे असं आहे, कारण इथं काम सुरू आहे. ही झाडं बघा, हे अर्जुनाचं झाड आहे, वेगवेगळी झाड आहेत, अनंताचं झाड आहे. छान. आता
आत्ता मागच्या 2 महिन्याखाली राम गुरुजी आणि ऋतुजाताईचं लग्न झालं. आणि मग त्यांच्यासाठी इथं प्रत्येक जण, हे असं नाहीये की चल राय रे खोराड्यात, चल थांब. प्रत्येक जण इथला बेस्ट लाईफ जगतो. केवळ याच्यासाठी मी म्हणत नाही ते कसं की आत्मिक समाधान नाही. आता आमच्या सूर्यभान गुरुजींनी सुंदर मोठी छान त्यांची अल्टो घेतली, कार घेतली. आमच्या चैतन्याच्या आईने, चैतन्याने आमची एक्सटीर घेतली. आमचे लेकरांकडे आहे. आणि यांचं तर बघा ना, अरे लग्न झाल्याच्या नंतर किती वर्षांनी आपलं घर होतं. आणि बघा यांच्या राम गुरुजींच्या घराचा फक्त नजारा बघा तुम्ही. ती खिडकी उघडा गुरुजी, मी सांगतो. आता हे इथं इथं समोर जे आहे ना, हे इथलं तर फरशीचं काम राहिलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवतो होता. तुम्ही बघा, हे आहे राम गुरुजींचा घराचा हा हॉल. मी सगळीकडे आता नेत नाही कारण इकडे सिग्नल जरा कमी आहेत. त्याच्यानंतर हे आहे राम गुरुजींच्या घराचा हॉल. बघा किती सुंदर आहे. याच्यात 25 लोक बसू शकतील एवढा मोठा आहे. पलीकडे एक रूम आहे, पलीकडे. त्याच्यानंतर त्या साईडला तिकडे बेडरूम आहे. आणि इकडे बघा, हे किचन बघा त्यांचं किती सुंदर आहे. किचन बघा, हे हॉल, मागे एक रूम, तिकडे बेडरूम. आणि हॉल मधूनच अगं आता मी आवाज आहे ना त्यांना, काय हो काय हो, बघा त्यांच्या हातात काय बघा, हे बघा चाकू आणला त्यांनी आहे. तर अशी ही खिडकी आहे बघा, सुंदर. आणि हे त्यांचं किचन आहे बघा. तर हे असं. आणि या हॉल मधून काय दिसतं बघा मंडळी, म्हणजे इकडं आहे एखादं फार्म हाऊस असतं ना मोठं, हे बघा. हे इकडं शेततळ आहे, शेततळ. सगळं आहे मंडळी, सगळं आहे. हे आमचं पहिले मी हे सांगत होतो की सगळ्या सुविधा आहे, आनंद घेणारं मन पाहिजे. आणि रामगुरुजींच्या घराच्या शेजारून बघा, शेजारून हे बघा, हे रामगुरुजींच्या घराच्या शेजारी आता ह्याचं काम सुरू आहे. हे बघा, हे शेततळ, हे बघा, हे शेततळ. आणि आता इथे वा रे वा, क्या बात आहे मंडळी. हे बघा, इथे आता त्यांनी हे केलेलं आहे. आता बघा, आपण आलो होतो तिकडून, ते रामगुरुजींच्या घराचं तिकडून पाठीमागे ज्या वेळेला आपण येतो, अरे एखाद्या राजमहाल पण असं नसतो मंडळी, फार श्रीमंताचं घर पण असं नसतं. रामगुरुजींचं घराची ही आहे मागची बाजू, अजून तर कलर द्यायचा राहिलेला आहे. हे आहे झाड, इथं केलेला आहे कोबा, हे बघा. आणि इथे ते दोघं बसतील आरामात, खुर्च्या टाकून सगळेजण बसतील. आणि हे इथे बघा, घराच्या मागची बाजू. तुम्ही मला सांगा, असं इतकं इतकं सुंदर. बरोबर आहे, गुरुकृपा असल्यावर कशाचीच कमी नाहीये, प्रत्येकावरती आहे. इकडे बघा, हे सुंदर. मला सांगा, तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठे हा नजारा बघितला बोला. म्हणजे सूर्यभान गुरुजींच्या घराच्या पलीकडे पाणी वाहते, धबधबा. सायलीताई पंढरी गुरुजींच्या घराच्या साईडला कृष्ण विहार स्वतः. आमच्या सुनीताताईंच्या घराच्या वर पांडुरंग आणि समोर शिव मंदिर. साईडला त्यांच्या खिडकीतून दिसतंय शेततळ. आणि राम गुरुजींचं घर बघा, कृष्णा गुरुजींचं घर बघा. हे बघा इथं किती स्वच्छता. आणि हे बघा, हे मोठे शिवणचं झाड, हे झाड. आणि इथे बसा बरं आरामात एक गोल करून, तिकडं त्या पलीकडच्या साईडला तिथे हे बघा. राधे कृष्णा 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 राधे कृष्णा 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 राधे कृष्णा 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 राधे कृष्णा हरे हरे राधे कृष्णा 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 राधे कृष्णा 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 राधे कृष्णा 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 राधे कृष्णा हरे. ते तिकडे विठुमाऊली भवन, समोर कृष्ण विहार,
इथे हे जलाशय आणि इथे हे सगळे साधक आहे. यस, जय गुरुदेव. म्हणजे जीवनात सगळं काही असतं त्याचा आनंद घेता आला पाहिजे. काही असो नसो आनंदात राहणारा माणूस आनंदातच राहतो. आता यांच्या घराच्या वर कृष्णा गुरुजींचं घर. अजून तर लगीन व्हायचंय पण अगोदरच गुरुजी तिकडून तुमची रूम उघडून ठेवा, मी इकडून येतो. आता बघा, इकडून मधून पण मी जाऊ शकतो इकडे, पण तिकडे सिग्नल नसल्यामुळे मी आता इकडून येतो. हे बघा, तुम्हाला कसं वाटलं मंडळी तुम्ही सांगा. रामगुरुजींचं घर कसं वाटतंय? आता कृष्णा गुरुजींचं घर दाखवतो तुम्हाला. कृष्णा गुरुजींचं सुद्धा असंच मोठ्याच्या मोठं घर आहे. आता आता इथलं तर ज्या वेळेला स्वच्छता होईल ना मंडळी, त्यावेळेला अजून छान वाटेल. हे बघा, या इकडं पुरुषांकरताचा हॉल आहे सामान ठेवण्यासाठी. इकडं स्पेशल डीपी आहे. तिकडं समोर 8,000 स्क्वेअर फूट वरती मियावाकी जंगल आहे. 2,000 झाडं लावलेले आहेत. ही इकडे आपली दुसरी विहीर आहे. इकडे पुरुषांसाठीचं स्नानगृह हे मी तुम्हाला नंतर दाखवतो मंडळी. तिकडे 70,000 लिटरची टाकी आहे. आणि ह्या इथून, हे बघा, इथून कृष्णा गुरुजींच्या घराच्या वर जाण्यासाठी, गच्चीवरती जाण्यासाठी या इथून आता याचं बांधकाम सुरू आहे. वरती जाता जाता ते विचारू शकतात काय चाललंय. हे बघा, हे किचन दिसतंय. जय गुरुदेव. वा वा, छान. आता हे बघा, इकडं हे आले कृष्णा गुरुजींचा ही गॅलरी. काय सुंदर आहे बघा ना. ही आहे गॅलरी. त्याच्यानंतर इकडं आहे आता फरशी लावण्याचं काम सुरू आहे. आणि त्यांच्या घरातून सुद्धा बघा काय दिसतंय. हा हॉल, हा त्यांच्या कृष्णा गुरुजींचा हॉल आहे जिथं काम सुरू आहे आता. आणि तेच शेततळ बघा, हे समोर इकडे कृष्ण विहार. आणि हे बघा, आता हे फरशी आणि साधं सुद्धा नाहीच आहे मंडळी. आपल्या खिडकीला सुद्धा हे बघा कसं लावलेलं आहे. पूर्ण सगळीकडनं आता ही लागणार आहे. ग्रॅनाइट आहे, ग्रॅनाइट. हे बघा, कृष्ण राहू द्या लय नका सुरू. हे बघा, हा हॉल. इकडे फरशीचं काम सुरू आहे. हे आमचं फरशीचं काम सगळ्यांनी. जय गुरुदेव. हे देखो, हे दुसरा हॉल आहे त्यांचा. हे इकडे. आणि हे आहे कृष्णा गुरुजींचं इकडं रूम बघा. आणि हे बघा, ह्या कृष्णा गुरुजींच्या या इथून हे बघा, हे त्यांचं किचन आहे की नाही. इकडे बाथरूम आहे इकडं. आणि इथून दरवाजा आहे मंडळी. जेंट्सचं बाथरूम आहे ना, इकडे सगळे नळ केलेले आहेत बघा. तुम्ही बघा किती किती नैसर्गिक, किती सुंदर, किती छान. एकाच वेळेला 35 जण आंघोळ करू शकतात. इथं वरती टाकी आहे 70,000 लिटरची. इकडे टाकी 20,000 लिटरची. आणि इथून खाली उतरलो की हे बघा, इथून खाली उतरलो की जेंट्सचे टॉयलेट आहे. म्हणजे इतकी स्वच्छता की इथे बसून आपण अंगत पंगत करू शकतो. इतकी स्वच्छता आहे. हे बघा, हे आमचे गुरुजी बसलेले आहेत बघा. आहे स्वच्छता बघा. आणि कुठलंही टॉयलेट उघडा, चला कुठलंही एक कोणतंही टॉयलेट उघडा तुम्ही. हे बघा, 31 टॉयलेट नंबर लावलेले आहेत. स्वच्छता बघा मंडळी आहे. असे पलीकडच्या साईडला कमोड आहेत. 31 टॉयलेट्स आहेत. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रभरात कुठेही जा, ही स्वच्छता, एवढे टॉयलेट्स. हे कशासाठी आहे? हे याच्यासाठी नाही की 1 ते 31 म्हणजे 1 तारखेला या टॉयलेटमध्ये, 2 तारखेला माऊली त्या टॉयलेटमध्ये, 31 तारखेला माऊली कुठे? ह्या 31 नंबरच्या टॉयलेटमध्ये. इथं 31 तारखेला माऊलीजी इथं बसतील. आणि 1 तारखेला सुरुवात कुठून करतील? तिथून करतील. हे इथून करतील. तर हे असं नाही मंडळी.
हे सगळं आहे साधकांकरता. समजतंय का? तर खूप आनंद आहे. इकडं सोलर पॅनल आहे, इकडं मोटार सुरू आहे सध्याला, इकडं जेंट्स रूम आहे. त्याच्यानंतर हे बघा मोटार सुरू आहे. ठिबकचं पाणी सगळीकडे 12 एकर मध्ये चालू आहे. आणि हे बघा, आणि इकडे बघा मंडळी, हे आमचं विठू आहे. विठू दिसला का? कासव विठू दिसला? हा बघा, हा विठू. विठू, हे विठू, विठू आहे, मस्त राहतोय बघा. चला तर मंडळी, असं सगळं परमेश्वराच्या कृपेने सगळं छान, तो परमात्माच सगळं काही काम करून घेतोय. आणि जीवन आमचं या कारंजासारखं असं फुललेलं आहे. आनंदच आनंद आहे. तर तुम्ही सुद्धा सर्वांनी तुमचं जीवन फुलवण्यासाठी, आनंद घेण्यासाठी या आपल्या सुंदर अशा 12 एकर परिसरामधल्या चैतन्यवनात जे ज्ञानयोग ध्यान शिबिर आहे, जे दर महिन्याला असतं आणि आता परवाच्या दिवशी जे शिबिर आहे, तुम्ही सुद्धा या शिबिरात नक्की सहपरिवार या. 90 21 53 21 57 98 34 12 19 29 96 23 42 30 50 याच्यावर संपर्क करा. आणि जे साधक हे सत्संग बघतायत आपले, त्या सगळ्या साधकांनी तुम्ही सर्वांनी तुमचे अनुभव शेअर करा. हे बघा, इकडं ही जेंट्सची रूम आहे, हे त्या जेंट्सला कपडे वाळत घालण्यासाठी. इकडे ते जंगल आहे, हे चिंचेचं झाड आहे. आणि या साईडला बघा, बस 1-2 मिनिटात मी आता हे आपलं थांबवणार आहे. बस तुम्हाला दुरूनच दाखवतो किती शांतता, शांतता काय असते मंडळी. इकडे आमचे ही आंब्याची बाग, चिंचेची बाग, पलीकडे चिक्कूची बाग आहे. त्यानंतर हे बघा, हे रामफळ, चिंचही लागलेली आहे. वा रे वा. हे बघा, ह्या आंबा मोहर लागलेला आहे या आंब्याला, हे रामफळ लागलेले. ही शांतता बघा मंडळी, फील करा इथली शांतता. त्याच्यानंतर ह्या साईडला इकडे बघा, ते जे सूर्यभान गुरुजींच्या घराच्या गच्चीवरतून त्यांच्या शेजारी मी धबधबा दाखवला होता आणि पाणी दाखवलं होतं, ते कुठपर्यंत बघा. आपल्या चैतन्यवनाच्या 3ही बाजूनी पाणीच पाणी आहे. यावेळेस तर निसर्गाने कृपा केली. हे बघा, ते पाणी इथपर्यंत आलेलं आहे मंडळी. हे असं. तर असा हा आनंद सोहळा अनुभवण्यासाठी तुम्ही सर्वांनी या 6 ते 11 जानेवारी शिबिर तारीख लक्षातच ठेवा. सहपरिवार या. 10 वाजेपर्यंत पोहोचायचंय. काय आणायचंय, कधी यायचंय, कसं यायचंय, केव्हा यायचंय, कुठे यायचंय, हे सगळं तुम्हाला मी दिलेल्या त्या नंबरवरती कळेल. आणि आम्ही सगळेजण हा आनंद घेतोय, जगतोय प्रत्येक क्षणाक्षणाला. आपणही सहभागी व्हा आणि बघा ना, हे शांतता अनुभवा, हे फील करा. हे बांबू, हा त्याचा 5वा, जसं काही स्वर्गाचा रस्ता आहे बघा मंडळी. कसं वाटतंय हा रस्त्यावरतून चालताना, कसं वाटतंय बघा. हे शहरामध्ये विकत घेता येत नाही मंडळी, हे आपल्या आतमध्ये आहे सगळं. बघा, हे शब्दांच्या पलीकडचं आहे सगळं. पपई, या चिंचा, पेरू आहे ना मंडळी. छान आनंदच आनंद. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय. हे बघा, हे ते पाणी आहे इकडे. सुंदर दिसतंय की नाही मंडळी? सगळीकडनं हे पाणी. परवा जो मी पोहण्याचा व्हिडिओ टाकला होता ना, तर पाणी असताना, तो लेटेस्ट व्हिडिओ नाही, 2 महिन्याखालचा व्हिडिओ होता तो तरंगण्याचा. तर याच पाण्यामध्ये मी ते तरंगत होतो. त्या पेरूच्या झाडाला बघा, हे किती सुंदर पेरू लागलेले आहेत बघा. मंडळी, इतकी छोटी छोटी झाडं सुद्धा निसर्गातली, हे प्रत्येक झाड देण्याचं काम करतं. निसर्ग देण्याचं काम करतोय. माती देतीये, झाडं देतायत, हवा देते, आकाश देतय, सगळेजण देतायत. तुम्ही आणि मी काय करतोय? अपेक्षांचं ओझं. या निसर्गात राहिल्यावर कळतं की तुमचा माझा जन्म फक्त देण्यासाठी झालेला आहे. कारण तुम्ही आणि मी सुद्धा निसर्गाचाच एक भाग आहोत. आणि म्हणून या निसर्गाच्या सोबत, या निसर्गरम्य वातावरणात मनातल्या सगळ्या नकारात्मक भावनांचा विसर्ग करण्यासाठी त्या निसर्गरम्य ज्ञानयोग ध्यान शिबिरात, या स्वर्ग सुखाचा अनुभव घेण्यासाठी सहपरिवार या आपणही. बघा, आता जिथे मी आहे, हे बघा, हे पाणी सुंदर, ही झाडं, ही माणसं, ही बोरी बाबळी, तर हे सगळं अनुभवण्यासाठी या आपणही सहभागी व्हा. परवा 10 वाजेपर्यंत शिबिरात यायचं आहे. नंबर तुम्हाला दिलेलेच आहेत. जे जे साधक आहेत त्यांनी तुमचे शिबिरातले अनुभव सांगा. हे फक्त डायबिटीज दूर झाला, ब्लड प्रेशर दूर झालं, आम्ही आता गोळ्यांशिवाय जगतोय, हे तर होतच. सर्व रोगांपासून मुक्ती तर मिळतेच, पण जी आत्मिक शांतता, जे समाधान, जे तृप्तता, जे शब्दांच्या पलीकडचे अनुभव आहे, हे इथं येऊनच घ्यायचे आहेत मंडळी. एवढी सगळी प्रदक्षिणा मारून पुन्हा आलोय इथेच. शेवटी यायचं कुठे? सगळी प्रदक्षिणा मारून जीवनाची सगळ्यात शेवटी इथंच पोहोचायचं मंडळी. कारण हेच आहे, ब्रह्मा म्हणजे निर्माता, विष्णू म्हणजे पालन करता, आणि महेश म्हणजे दुर्गुणांचा नाश करणारा. यस. तर या ब्रह्मा, विष्णू आणि महेश याची अनुभूती घेण्यासाठी तिथूनच आलोय आणि तिथेच जायचंय. हे सगळं अनुभवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून सुद्धा एकदा सर्वांना उद्याच्या परवाच्या शिबिराचं द्या सगळ्यांनी एकदा आमंत्रण. उत्स्फूर्तपणे जे काही वाटलं ते बोला. जय गुरुदेव. खरंच माऊलीजींनी आता सगळ्यांना स्वर्गाचं दर्शन घडवलंय आणि या स्वर्गात एक आत्मिक आनंदाची अनुभूती माऊलीजींच्या सोबत अनुभवण्यासाठी नक्की तुम्ही या, सर्वांना सांगा. यस. जय गुरुदेव, जय गुरुदेव. हसत राहा, आनंदात राहा. सत्संग ज्यांना वाटलं मंडळी पोहोचावं सर्वांपर्यंत, शेअर करा ना लगेच. खाली शेअरचं ऑप्शन असेल. सर्वांनी आपल्या व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती हा सत्संग शेअर करा आणि इतरांनाही चैतन्यवनाचं दर्शन घडू द्या. जय गुरुदेव.